ही भाजी कशाची आहे तुमच्या लक्षात आली का? कारण शहराकडे राहायला गेल्यामुळे बऱ्याच लोकांना या भाजीचा स्वाद घ्यायला मिळत नाही. तर चला मला ही वाटलं आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर मी बनवते, सर्वांची फेवरेटच असेल ही भाजी, हरभऱ्याची भाजी. इकडे दीदी मला ती भाजी नीट करून देते. आज स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला होता म्हणून साधंच करायचं ठरवलं होतं. मग काय, आईने हरभऱ्याची भाजी आणली, ठरवलं की वरण भात, हरभऱ्याची भाजी आणि भाकरी बनवायची. गावाकडे सगळी लोक भाजी हरभऱ्याची न धुताच बनवतात, कारण ती स्वतः त्यांनी खुडलेली असते. किती स्वच्छ आहे हे त्यांना माहिती असतं. बाजारातून विकत आणल्यास तितका विश्वास वाटत नाही, त्यामुळे धुवूनच भाजी आम्ही करतो. इकडे छान तेल गरम झाले की जिरं टाकायचं. जिरं तडतडली की मस्त हिरव्या मिरचीचं वाटून घेतलेलं पेस्ट टाकायचं आणि त्यावर टाकायची भाजी. आणि बेस्ट आयडिया, मिक्सरच्या भांड्यातलं मिरची हाताने काढल्यास तिखट लागतं, म्हणून हरभऱ्याच्या भाजीनंच ती हिरव्या मिरच्याची चटणी पुसून घ्यायची आणि शेंगदाण्याची चटणी मात्र भरभरून टाकायची. मग भाजी बघा कशी मस्त चविष्ट लागते. इकडं तर आम्ही आता हरभऱ्याची भाजी, मुगाचं वरण मस्तपैकी बनवले आणि आता गरमागरम दिदी भाकरी बनवते. आमच्या दिदीच्या हातच्या भाकरी म्हणजे एकच नंबर असतात, टम्म फुगलेल्या आणि एकदम कुरकुरीत असतात. तर असा होता आजच्या आमच्या जेवणाचा बेत, नंबर 1 भाकरी, हरभऱ्याची भाजी आणि वरण. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या दिदीच्या भाकऱ्यांसाठी एक कमेंट नक्की करा. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.